नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे आणि याच दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दिवसपासनं पितृपक्ष सुरू होत आहे. खूप जणांचे प्रश्न आहे की ताई, चंद्रग्रहण आहे तर काय काय नियम असायला पाहिजे. सर्वात आधी सकाळी रविवारी 12 वाजतापासून वेध सुरू होणार आहेत, है ना. चंद्र भगवानांना वेध सुरू होतात. त्यानंतर रात्री 9 वाजतापासून तर मध्यरात्री 1 पर्यंत ग्रहण राहणार आहे. या दिवशी गर्भवती महिलांनी सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. आणि हे ग्रहण जसं बघितलं गेलं, 2025चं वर्ष बघितलं गेलं तर मंगळचं आहे, है ना. आणि ग्रहण चंद्रग्रहण आहे. तर सर्वात जास्त महिलांवरती आणि छोट्या मुलांवरती ग्रहण आहे आणि हे वर्षसुद्धा आहे. तर महिलांनी सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. गर्भवती स्त्रियांनी बाहेर कुठेच निघायचं नाही. दिवसभर आपल्याला फक्त स्मरण करायचं आहे. तुम्ही ज्या ईश्वरांना मानता त्यांचं स्मरण करा. तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांचा मंत्र तुम्ही चॅन्टिंग करू शकता. तुम्ही महाभारत वाचू शकता. सेकंड म्हणजे ग्रहण जर सुरू होत आहे तर त्याच्या आधी पण नियम पाळावे लागतात का. तर बघा, संध्याकाळी जसं रात्री 9 वाजतापासून मध्यरात्री 1 पर्यंत आहे, पण ग्रहणाला वेध सुरू होत आहे ना. चंद्र भगवानांना वेध सुरू होत आहे सकाळी 12 वाजतापासून. तर संध्याकाळी 7च्या आधी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि जे पण आपण बनवणार आहे त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवा. आणि बघा, तुळशी मातेला रविवारी हात लावू नये, है ना, वर्ज आहे. तर तुम्ही शनिवारीच तुळशीचे पानं तोडून ठेवा. आणि याच दिवशी तुम्हाला इतकी काळजी घ्यायची आहे की जेवढ्या पण महिला आहेत त्यांनी फक्त मौन धारण करायचं आहे. तोंडातनं अपशब्द नाही, कोणतंही शुभ कार्य करायचं नाही आहे. गर्भवती स्त्रीनी तर सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. आणि जसं समजा मध्यरात्री 1 वाजता खतम झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये थोडंसं शुद्धीकरण करून वगैरे स्वतः आंघोळ करून जे डेली रुटीन आहे आपलं ते आपल्याला सुरू करायचं आहे. म्हणून या चंद्रग्रहणला सगळ्यात जास्त ज्योतिषांचं, मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तुम्ही पाळा. आणि जेवढं होईल तेवढं आपल्या मुलांना त्या दिवशी घरामध्ये ठेवा. काळजी घ्या त्यांची, है ना. कोणताही म्हणजे कोणतीही वेळ आणि कोणताही टाईम आपल्याला सांगून येत नाही.